ओम ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावतीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। कर्म करत असताना कर्मापासून, कर्मबंधनांपासून, कर्मांच्या परिणामांनी कोणत्याही प्रकारे प्रभावित न होण्यासाठी हे गीतेचं ज्ञान दिलेलं आहे. गीतेचं ज्ञान हे त्याग करण्यासाठी आहे. त्याग करणं म्हणजे कर्म सोडून पळून जाणं असं नाही. कर्म करत असताना कर्मापासून, कर्माच्या परिणामांपासून, कर्माच्या आसक्तीपासून दूर जाणे, कर्मफलाची कोणतीही इच्छा न ठेवणे, कर्म संन्यास योग. कर्म करत असताना मोक्ष प्राप्त करणे, कर्म करूनच तुम्हाला मोक्षापर्यंत पोहोचावं लागेल, कर्म सोडून देऊन नाही. आवृत्त होऊन कर्म न करणे, निवृत्त होऊन कर्म करणे. तुमची वृत्ती निष्काम बनायला पाहिजे, अनासक्त बनायला पाहिजे. यासाठी हे गीतेचे 18 अध्यायामध्ये दिलेलं ज्ञान आहे. शेवटी भगवंत हे सर्व ज्ञान दिल्यानंतर 58व्या श्लोकापासून थरांटा हे आपल्याला समजून सांगतायत की मी तुम्हाला पाहिजे ते दिलेलं आहे, सर्व सांगितलेलं आहे. याच्या पुढे तुम्हाला तुमचं कर्म करायचंय. तुम्हाला ठरवायचं काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे. तुम्हाला मोक्ष प्राप्त करायचा. तीन योग भगवंतांनी समजावून सांगितले. कर्म करून काय करा, कर्मयोग, त्यानंतर ज्ञानयोग, भक्तियोग, या तीनही योगांचं आचरण करा. स्वतःची हे दशेंद्रिय, मन, बुद्धी हे जगापासून तुम्ही निवृत्त करा. म्हणजे हे सर्व कर्म करतच असतील, पण कर्म करत असताना त्या कर्मांपासून जे परिणाम निर्माण होतील त्या परिणामांनी कोणत्याही प्रकारे बाधित होणार नाही. सुख असो, दुःख असो, प्रेम असो, भक्ती असो, चांगलं असो, वाईट असो, काहीही असलं तरी सुद्धा त्याचा संन्यासीवर, ज्ञानीवर कोणत्याही प्रकारे परिणाम होत नाही. कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग याचं आचरण केल्यानंतर संन्यासी बनतो मनुष्य. आणि जेव्हा त्याच्या वासना कमी होतात, अर्थातच त्याग केल्याशिवाय ते शक्य नाही. म्हणजे गीतेचं ज्ञान उपयोगात आणल्याशिवाय ते शक्य नाही. ते ज्ञान जेव्हा प्रत्यक्ष तुम्ही उपयोगात आणाल तेव्हा कर्म तर करालच, पण कर्मांमुळे तुमच्यावर कोणताही परिणाम होणार नाही. आणि तुम्ही योग्य कर्मच करा, निरासक्त कर्मच करा. ह्या ज्ञानाचा उपयोग केला तर हे ज्ञान उपयोगात आणण्यासाठी कोणत्याही मुहूर्ताची गरज नाही. जेवढं पण तुम्ही आत्मसात केलं, जस्ट प्रॅक्टिस इट. सर्जन करतो ना, पहिल्याच दिवशी कोणी काही मेडिकल स्कूलमधून पास झालेला सक्सेसफुल सर्जरी करत नाही.
त्याला प्रॅक्टिस करावं लागतं. आधी असिस्ट करतो, मग नंतर बघतो, मग नंतर करतो. हळूहळू होतं. तसंच आहे. आयुष्य सुद्धा तुम्हाला हळूहळू ज्ञान स्वतःमध्ये मुरून ते अक्कलेमध्ये, हुशारीमध्ये परिवर्तन करावं लागेल त्या ज्ञानाचं. तेव्हा ते तुमच्या उपयोगात येईल. जसं सर्जनला ज्ञान आणि प्रॅक्टिस या दोन्ही गोष्टीचा फायदा होतो त्याचं कर्म परिपूर्ण करण्यासाठी. तसंच तुम्हाला ज्ञान प्राप्त करा, ते उपयोगात आणा, त्याच्यापासून जो अनुभव मिळेल त्याच्याने सेल्फ करेक्शन करा, आत्मपरीक्षण करा, हळूहळू स्वतःचे दोष दूर करा. हे केल्याशिवाय पर्याय नाही. हे करून याच्यापासून तुम्ही निवृत्त व्हाल. म्हणून भगवंतांनी 59व्या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे, अर्जुना, तू स्वतःच्या अहंकाराच्या आहारी जरी गेला आणि तू युद्ध न करण्याचं जरी ठरवलं, तरी सुद्धा तुझा हा निश्चय व्यर्थ आहे. का? कारण तुझा तो स्वभावच नाही. तू क्षत्रिय आहे. त्यामुळे यू आर बाउंड टू बिहेव ॲज अ फायटर. एखाद्या योद्ध्याला तो निष्णात आहे युद्धकलेमध्ये, त्याला शूद्र कर्म करावं लागलं तरी सुद्धा तो करेल. पण शेवटी शक्य झालं तर लगेच, पण नाही शक्य झालं तर कालांतराने तो त्याच्या क्षत्रिय धर्माकडेच जाईल. गाय भुकेली राहिली, तिचं मरण जरी आलं तरी सुद्धा मांस ग्रहण करत नाही. स्वभाव आहे. तसंच तुम्ही तुमच्या स्वभावाप्रमाणेच कर्म करतात. म्हणून भगवंत इथे म्हणतात, तू तुझ्या स्वभावाच्या विरुद्ध युद्ध न लढण्याचा निश्चय जरी केला तरी तू ते करू शकणार नाही. तो व्यर्थ निश्चय आहे. कारण तुझा स्वभाव तुला युद्धापासून दूर जाऊ देणार. हे भगवंत का सांगतात आता? कारण गीतेची सुरुवातच त्याच्यापासून झालंय. अर्जुनाने युद्ध न लढण्याचा निर्णय घेतला जो त्याच्या स्वभावाच्या विरुद्ध होता. म्हणून भगवंतांनी हे सर्व ज्ञान दिलं जेणेकरून त्याचा निर्णय चुकीचा आहे हे त्याला कळेल. आणि शेवटी हे समजून सांगितल्यानंतर भगवंत म्हणतात, तू हे करूच शकत नाही. दिस इज नॉट युअर चॉईस. का? कारण तू तसा बनलेलाच नाही. विमानांनी आकाशात गगन भरारी करणारा फायटर पायलट बैलगाडी चालवू शकतो का? जरी चालवले तरी किती निष्णातपणे चालले. तसंच आहे. अर्जुन योद्धा होता, तो युद्धच करू शकेल. त्याच्यात तो निष्णात आहे, त्याच्यात तो परिपूर्ण आहे. युद्धामध्येच त्याला परिपूर्णता मिळेल. इतर गोष्टीमध्ये शक्यता आहे का? शक्यता असली तरी फार नाही, किरकोळ. युद्ध करूनच तो त्याचं आयुष्य परिपूर्ण करू शकतो. म्हणून भगवंत म्हणतात, तुला तुझ्या स्वभावापासून दूर जाता येणार नाही. पुढे 60व्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात, स्वभावजेन कौन्तेय निबद्ध स्वेन कर्मणा कर्तुर्नेच्छसि यो मोहा करिष्यस्य वशोऽपि तत्. ही जी मोहमाया आहे, ही तुझ्या वासनांमुळे जे तू कर्म केलं, त्या कर्मांमुळे जे काही हे मोह निर्माण झालाय तुझ्यामध्ये, हे माझं आहे, हे माझ्या कर्माचं फळ आहे. ही मोहमाया ही तुला सोडत नाही. कारण तुझं कर्म हे वासनायुक्त आहे. जेव्हा तुझं कर्म हे कर्तव्य कर्म करण्यासाठी होईल, स्वधर्माप्रमाणे करण्यासाठी होईल, तेव्हा तू कोणतंही कर्म केलं, हे भीषण युद्धामध्ये शत्रू पक्षातील स्वजनांना जरी मारलं तरी ते तू त्या कर्म बंधनात गुंतत नाही. का? कारण तू हे स्वभावाप्रमाणे केलेलं आहे.
ते सोडून तू कोणतंही कर्म केला तरी तू त्या कर्मबंधनात गुंतशील आणि ते तू टाळू शकत नाही. जसे कर्म कराल तसं तुम्हाला फळ भेटेल. मोहमायेत गुंतल्यामुळे तुझी इच्छा जरी असेल तरी तू त्यापासून पळून जाऊ शकत नाही. अर्जुना, शेवटी कोणताही मोह झाला, काही झाला तरी तू तुझ्या स्वधर्माप्रमाणेच कर्म करशील, परधर्माप्रमाणे करणार नाही. म्हणून याच्या विरुद्ध जो पण तू निर्णय घेशील तो व्यर्थ आहे. भगवंत पुढे म्हणतात, ईश्वर सर्वभूतानां हृदेशे अर्जुन तिष्ठती भ्रामयन् सर्वभूतानि यस्त्रारूढानि मायया. ईश्वर सर्वत्र आहे, प्रत्येक जीवामध्ये. असं कोणतंही ठिकाण नाही जिथे तो ईश्वर नाही. म्हणून भगवंत म्हणतात, मनुष्य भ्रमंती का करतो? ही जी मोहमाया आहे ही त्याच्यावर बसते. कशी? जसं वाहन आहे, वाहनावर वाहन चालक बसतो आणि वाहन चालवतो त्याच्या इच्छेनुसार, त्याच्या मोहमायानुसार. मोहमाया वाहन चालका करवी त्या वाहनरूपी यंत्राला पाहिजे तिथे घेऊन जात आहे. तशीच मनुष्याची गोष्ट आहे. त्याची मोहमाया या दशेंद्रिय मन बुद्धिरूपी या संपूर्ण यंत्राला, या मशिनरीला भ्रमंती करायला लावते, फिरवत राहते, शांत बसू देत नाही. या सर्वांचं कारण काय आहे? तुमची मोहमाया. तुमच्या वासनांमुळे तुम्हाला दिसणार हे जग. त्या वासना संपल्या म्हणजे अहम ब्रह्मास्मी, तुम्हीच देव आहात, मीच देव आहे. पण जोपर्यंत वासना आहेत तोपर्यंत तुम्हाला त्या वासना कर्म करायला प्रवृत्त करतातच. जोपर्यंत वासना आहेत, जोपर्यंत इच्छा आहेत तोपर्यंत प्रश्न असतीलच. म्हणून भगवंत पुढे म्हणतात, तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत तत्प्रसादात् परां शान्ति स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम्. म्हणून अर्जुना, तुझ्या मनातली जी भक्ती आहे परमात्मा परमेश्वराच्या प्रती, ते दृढ कर. आणि शेवटी तुझ्या मध्येच असलेला तो देव आहे, परमेश्वर आहे, परमात्मा आहे, त्याला तू शरण ये. कारण तू त्याला शरण गेल्याशिवाय तुला कृपाप्रसाद प्राप्त होणार नाही. म्हणून आपण देवाला जातो, देवाला नमस्कार करतो. नमस्कार म्हणजे काय? तुमचे हे कर्म करणारे जे हात आहे ते तुम्ही भगवंतांसमोर शरण आणता, अर्पण करता. पानं फुलं जे काही तुम्ही आणलं असाल तो भगवंतांच्या चरणी अर्पण करा. पानं फुलं म्हणजे काय? तुमची कर्माची फळं, ते तुम्ही परमेश्वर चरणी अर्पण करता. जेही काही प्राप्त झालं, जे पण काही तुम्ही कराल ते परमेश्वर चरणी अर्पण करता आणि मग तुमची इच्छा पूर्ण होते. ती इच्छा परमेश्वर प्राप्तीची असेल तीही होईल, ती इच्छा जगातली असेल ती होईल. का? कारण तुम्ही प्रामाणिकपणे कर्म केलेले. ते स्वतःच्या इच्छापूर्तीसाठी वासनाप्रमाणे असेल तरीही पूर्ण होईल, कारण यू आर बाउंड टू वर्क ॲज पर युअर ओन वासनाच. वी कॅनॉट रन अवे फ्रॉम देम. पण ते स्वतःशी प्रामाणिक राहून करा, त्याच्याशिवाय तुम्हाला त्याच्यापासून मुक्ती मिळू शकणार नाही. जोपर्यंत पूर्णतः तुम्ही परमात्मा परमेश्वराला शरण जाणार नाही, मनामध्ये किंतु परंतु ठेवाल,
तोपर्यंत तुम्हाला परमशांती, पूर्णतः शांतता प्राप्त होऊ शकणार नाही. हे जगापासून जे पण प्राप्त होईल त्याच्याने तुम्ही प्रभावित व्हाल. जेव्हा तुम्ही पूर्णतः शरण जाल परमेश्वराला, तेव्हाच तुम्हाला परमशांती प्राप्त होईल. आणि भगवंत म्हणतात, तू परमात्मा परमेश्वरापर्यंत पोहोचशील, त्याच्या निवासस्थानी पोहोचशील. शरण जाणं हे अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही मनात जर किंतु परंतु ठेवला, जगामध्ये सुद्धा बघा, कोणतेही कर्म करायला जाल तर काहीतरी श्रद्धास्थान पाहिजेच. त्या श्रद्धास्थानाला जर तुम्ही शरण गेलं नाही तर तुम्ही ज्ञान प्रत्यक्ष उपयोगात आणूच शकत नाही. काहीही करा, ते जितकं पक्क, दृढनिश्चय जितका पक्का, तितकं तुमच्या कर्मामध्ये यश मिळणं शाश्वत आहे. जेव्हा सर्व कर्म म्हणा किंवा काहीही तुम्ही जे कराल ते परमेश्वराचरणी अर्पण कराल, तेव्हा तुम्ही यापासून मुक्त व्हाल. तोपर्यंत तुम्ही मुक्त होणार नाही, तुमचं मन शांत होणार नाही, तुम्हाला परमशांती मिळणार नाही. भगवंत पुढे म्हणतात, इति ते ज्ञानमाख्यातम गुह्यादुह्यतरं मया विमृश्यो तदशेषेण यथेच्छसि तथा कुरु. भगवंत म्हणतात, अर्जुना, तुला जे आवश्यक ज्ञान आहे ते सर्व मी तुला दिलेलं आहे. ह्याच्या पुढे तू हे ज्ञान पूर्णतः आत्मसात करून, या ज्ञानाचा उपयोग करून तुला जसं वाटेल, जशी तुझी इच्छा असेल तसं तू कर्म कर. या श्लोकाला फार महत्व आहे. कसं? गुरु, गुरुचं कर्म काय? शिष्याला ज्ञान देणं. ते अशा पद्धतीने देणं जेणेकरून तो ज्ञान जगामध्ये उपयोगात आणू शकेल. आपण पाहतो किती ज्ञानी असेल पण त्याच्यामध्ये जर शिकवण्याची कला नसेल तर शिष्याला कळत नाही, तो ते ज्ञान प्रदान करू शकत नाही. गुरु पण आहे, शिष्याला ज्ञान देण्यामध्ये पारंगत आहे, मग शिष्याला ज्ञान प्राप्त होईल. आणि ते ज्ञान जर गुरुने असं दिलं जेणेकरून ते तो सहजपणे उपयोगात आणू शकेल. तर ते ज्ञान त्याला मोक्षप्राप्तीपर्यंत घेऊन जाईल. ते ज्ञान ज्या उद्देशाने त्याने घेतलेलं आहे ते उद्देश पूर्ण करेल. या जगातील कोणतेही यशप्राप्तीचा उद्देश असो, कोणताही असो, कर्तव्य कर्म करण्याचा असो, मोक्षप्राप्तीचा असो, उद्देश कोणताही असो, तो पूर्ण होईल जेव्हा गुरुने प्रदान केलेलं ज्ञान तुम्ही प्रत्यक्ष उपयोगात आणा. हे कसं आहे? पाणी कसं आहे? कोणताही रंग टाका त्या रंगाचं होईल, कोणतीही चव टाका, लिंबू पिळा आंबट होईल, मीठ टाका खारट होईल, साखर टाका गोड होईल. तसंच हे ज्ञान आहे. तुम्ही कोणतेही कर्माची इच्छा ठेवा, कोणतेही इच्छायुक्त कर्म करा, निष्काम कर्म करा, कसंही करा, कोणतेही कर्म करा, तुम्हाला जर तुम्ही हे ज्ञान उपयोगात आणलं तर कर्मफल प्राप्ती निश्चित आहे. म्हणून भगवंत म्हणतात, अर्जुना, तुला जे आवश्यक आहे ते सर्व ज्ञान मी तुला दिलेलं आहे. 11व्या अध्यायामध्ये विश्वरूप दर्शन दिल्यानंतर भगवंतांनी ते दर्शनापासून प्राप्त झालेलं परिपूर्ण ज्ञान, ते जे पण तुझं व्हिज्युअलायझेशन आहे ते तुमच्यामध्ये पूर्णतः बिंबवण्यासाठी पुढचे 13पासून 18 अध्याय आहेत, जिथे भगवद्गीता पूर्ण होते. भगवंत आपला जो उद्देश आहे
यथा इच्छसी तथा कुरु. तो उपदेश पूर्ण करतात. पुढे 64, 65 आणि 66 हे जे श्लोक आहेत ते थोडक्यात कॅप्सूल, एक जसं वर्षभर ज्ञान तुम्ही ग्रहण करतात, ते ज्ञान ग्रहण झाल्यानंतर थोडक्यात कसं समअप करायचं म्हणून भगवंतांनी या श्लोकांचा उपयोग केले. भगवंत म्हणतात, सर्व गुह्यतमं भूय शृणु मे परमं वचः इष्टोसी से दृढमिति ततो वक्ष्यामि ते हितम. भगवंत म्हणतात, हे जे ज्ञान आहे, हे जे रहस्य मी तुला उलगडलेलं आहे, हे कोणाला माहिती नाही म्हणून याला भगवंत रहस्य म्हणतात. ते माझं परम वचन आहे. दिस इज ॲश्युरन्स फॉर यू. यू फॉलो इट. तर तुझ्या लक्षात राहिला नसेल तर परत एकदा मी तुला सांगतो, लक्षपूर्वक आहे आणि ह्या ज्ञानाचा तू उपयोग कर. का? कारण अर्जुना, तू माझा प्रिय शिष्य आहे. तुझ्यामध्ये क्षमता आहे हे ज्ञान उपयोगात आणण्याची. म्हणून हे मी तुझ्या हितासाठीच सांगतो, तुझ्या भल्यासाठीच सांगतो. म्हणून पुढच्या 2 श्लोकामध्ये भगवंत हे सर्व ज्ञान समअप करतात. भगवंत म्हणतात, मन्मना भव मद्भक्तो मद्याजी नमस्कुरु मामे वैश्यसि सत्यम ते प्रतिजाने प्रियोसी मे. म्हणजे काय? तू जेव्हा माझ्यावर मन केंद्रित करशील, मला शरण येशील, माझ्याशी एकनिष्ठ राहशील आणि केवळ माझीच भक्ती करशील, माझी म्हणजे परमात्मा परमेश्वर भगवंत श्रीकृष्ण हा प्रत्यक्ष परमात्माचा अवतार आहे. म्हणून भगवंत मी म्हणतात. मी म्हणजे श्रीकृष्ण ही व्यक्तिरेखा नाही, मी म्हणजे तो परमात्मा परमेश्वर, तो सर्वोच्च ब्रह्म, जो सर्वत्र आहे. भगवंत म्हणतात त्याच्यावर मन केंद्रित कर, म्हणजे मन पूर्णतः शांत कर, कॉन्सन्ट्रेट, पूर्णतः शरणचा आणि एकनिष्ठ राहा आणि भक्तिभावाने तुझं कर्म कर आणि ते सर्व कर्म मला समर्पित करून नतमस्तक हो. पूर्ण शरण आहे. असं जेव्हा तू करशील तेव्हा भगवंत म्हणतात, मी तुला वचन देतो, तू माझा अत्यंत प्रिय शिष्य आहे, तू मोक्ष प्राप्त करशील. तुम्ही परमात्मा परमेश्वराची निस्सीम भक्ती करा, त्याला शरण जा. सर्व कर्म मोक्षप्राप्तीसाठीच करा, त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठीच करा. जे कर्म तुमच्या समोर येईल त्याचा त्याग करू नका, कर्म करून त्याच्यापासून निवृत्त व्हा. हळूहळू हळू तुमच्या इच्छा कमी होतील, वासना कमी होतील आणि मग तुम्ही त्या परमात्मा परमेश्वरावरती स्वतःचं ध्यान केंद्रित करू शकाल. आणि हळूहळू हळू तुम्ही स्वतःची शेवटची इच्छा सुद्धा त्याग केला. कोणती? मला मोक्ष प्राप्त करायचा आहे, मला देवाला जाणायचंय. ही इच्छा ज्या क्षणी तुम्ही सोडाल त्या क्षणी तुम्ही स्वतः देव बना. अहम ब्रह्मास्मी, मीच देव आहे, हे सत्य तुमच्यामध्ये बिंबेल आणि ते सत्य तुम्ही जगाल. भगवंत पुढे हा उपदेश पूर्ण करतात. भगवंत म्हणतात, सर्व धर्मा परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. सर्व धर्मांचा, सर्व वासनांचा पूर्णपणे त्याग करा. शेवटची वासना, मला मोक्ष प्राप्त करायचा, मला ब्रह्म जाणायचंय, मला ब्रह्म व्हायचंय. हे ज्ञानामुळे, आतापर्यंत केलेल्या योग साधनेमुळे त्याला जे वाटत असतं
ते जोपर्यंत तो पूर्णतः सोडत नाही तोपर्यंत त्याला मोक्ष प्राप्त होत नाही, तो ब्रह्म बनत नाही. हे आपण रोज अनुभवतो. कसं बऱ्याच वेळा आपल्याला वेळ झाली म्हणजे झोपायला जातो, झोपच लागत नाही. मला झोपायचंय, मला झोपायचंय, हे एसी ऑन करा, काही करा, असं करा, तसं करा, पण शेवटी झोप लागत नाही. पण ज्या क्षणी मला झोपायचं आहे हा विचार तुम्ही सोडता त्या क्षणी झोपता. संपूर्ण जागृत अवस्थेत मध्ये जे पण तुम्ही जाणत असता ते सर्व नाहीस होतं क्षणार्धात. जेव्हा तुम्ही शेवटची इच्छा झोपण्याची सोडता, तसंच मोक्ष प्राप्त करायची आहे त्या स्थितीपर्यंत पोहोचल्यावरती जोपर्यंत तुम्ही ती शेवटची इच्छा सोडत नाही तोपर्यंत तुम्हाला मोक्ष प्राप्त होत नाही. म्हणून भगवंत म्हणतात तू सर्व धर्मांचा, सर्व कर्मांचा, सर्व वासनांचा त्याग कर. जेव्हा तू करशील आणि मला शरण येशील तेव्हा मी तुला सर्व पापांपासून मुक्त करेल. कारण तू जे पण पाप केलेलं आहे त्या पापाचा धनी होणार नाही. तू कोणताही शोक करू नकोस. स्वधर्माप्रमाणे कर्म करण्यासाठी आणि सर्व कर्म मला अर्पण करण्यामध्ये शोक कसला? तू शोक म्हणा, सुख म्हणा, दुःख म्हणा, अहंकार म्हणा, जे काही तुम्ही शब्दामध्ये वर्णन करू शकता ते संपूर्ण जेव्हा सोडणार नाही, परमात्मा परमेश्वराच्या चरणी तुम्ही शरण जाणार नाही तोपर्यंत तुम्हाला मोक्ष प्राप्त होणार नाही. पुढे भगवंतांनी हा जो महान उपदेश आहे तो पुढच्या पिढीला जावा यासाठी मार्गदर्शन केलेलं आहे. थोडक्यात हे जे मार्गदर्शन आहे हे या भगवद्गीतेचं जे ज्ञान दिलेलं आहे त्याचा उपयोग कसा होईल हे स्पष्ट कर. भगवंत म्हणतात इदम ते ना तपस्काय ना भक्ताय कथाचन न चा शुश्रूषवे वाच्यम न च मायोभ्यसूयती. म्हणजे काय? जो तपस्या करत नाही, थोडक्यात काही फ्रुटफुल वर्कच करत नाही, केवळ जगायचं म्हणून जगतंय, चाललंय चाललंय, आणि ते करताना कोणतीही भक्ती नाही. जगामधलं कर्म असा, आध्यात्मिक कर्म असा, भक्ती नाही, केवळ अहंकाराने करतो. टेंडन्सी टू सर्व, सर्व्हिस ओरिएंटेशन नाही. मी करतो, त्याने सांगितलं म्हणून करतो. जे करतो त्याचा उपयोग होईल स्वतःला म्हणा किंवा कोणाला तरी, ही मनामध्ये भावना नसते. गुरु सेवा करणे, कम्युनिटीची सेवा करणे, भुकेल्याला अन्न देणे, पाणी देणे, इतरांना होणाऱ्या त्रासापासून त्याला दूर काढणे, ही सेवा आहे. अशी कोणत्याही प्रकारची सेवा करण्यामध्ये तुम्ही जोपर्यंत निष्णात होत नाही तर मला पाहिजे म्हणून कराल, नथिंग विल हॅपन. तो सेवा धर्म तुमच्यामध्ये येत नाही. विनाकारण देवाबद्दल अपशब्द बोलतो, अरे काय देव आहे, हाय, निर्भत्सना करतो, भक्ती नाही, क्षुल्लक काही ना काही कारण काढून जाऊ दे, हे तर खराबच आहे, हे तर असंच आहे, अशा भावाने आयुष्य जगतो. भगवंत म्हणतात अशा मनुष्याला तो हे ज्ञान प्रदान करू नको. त्याची भक्तीच नाही, त्याच्यामध्ये ते मुमुक्षत्वच नाही. कोणती तरी अज्ञात शक्ती हे जगाला नियंत्रित करते हे कळतं.
पण विश्वास बसत नाही तोपर्यंत तू त्याला हे ज्ञान देऊ नको, काहीच उपयोग नाही, काहीच उपयोग नाही. पण कितीही जबरदस्तीने तुम्ही भक्तांना आणा, कितीही ज्ञान द्यायचा प्रयत्न केला, नथिंग विल हॅपन. दे कॅनॉट होल्ड देमसेल्फ. का? कारण मनात भक्तीच नाही, मनात श्रद्धच नाही. केवळ कोणीतरी सांगितलं म्हणून करायचं, काहीतरी अपेक्षेने करायचं. भगवंत म्हणतात अशा लोकांना तू हे ज्ञान देऊ नको. इट्स ऑफ नो यूज. काहीही उपयोग होणार नाही. पुढे भगवंत सांगतात, य इतं परमं गुह्य मभक्तेष्वभिधास्यति भक्तिमयी परा कृत्वा मामे वैश्यत्स संशयः. आणि जरी त्याने केलं, अशा भक्ताने जरी कर्म केलं किंवा काही भक्ती केली, तरी सुद्धा त्याच्या मनात जर शंका असेल, हे जे मी रहस्यमय ज्ञान देतोय, जे प्रदान करतोय, त्या ज्ञानाबद्दल जर त्याच्या मनात शंका असेल आणि कुठे जरी थोडा जरी किंतु परंतु असेल, तरी सुद्धा हे ज्ञान उपयोगाचं होणार नाही. जो निसंशय, ज्याची भक्ती माझ्यावर निस्सीम आहे, त्यालाच या ज्ञानाचा उपयोग होईल. दुसऱ्यासाठी या ज्ञानाचा उपयोग होणार नाही. दुसरं म्हणजे आधीच्या श्लोकामध्ये त्याच्या मनात भक्ती नाही. उपयोग इन दी सेन्स मोक्ष प्राप्तीपर्यंत. तसं हे ज्ञान इतकं शुद्ध आहे, जसं मगाशीच सांगितलं, पाण्यात जसा रंग टाकाल तसं. कोणती इच्छा पूर्ण करण्यासाठी या ज्ञान उपयोगात आणा, या ज्ञानाचा उपयोग होईलच, तुमची इच्छा पूर्णच होईल. परंतु काय होईल, त्या इच्छेच्या मुळे जे तुम्ही कर्म कराल, त्या कर्मबंधनात गुंताल, कर्मबंधनापासून तुमची मुक्ती होणार नाही. त्याच्यासाठी हे ज्ञान आहे, हे जेव्हा तुम्ही निस्सीम भक्तीने प्राप्त कराल, तेव्हाच हे तुमचे उपयोग आहे. तोपर्यंत तुम्ही कंप्लेंटच कराल, अरे काय उपयोग आहे या ज्ञानाचा, मी इतके वर्ष झाले शिकतो, इतके वर्ष झाले देवाची भक्ती करतोय, काय मिळालं? तुमची भक्ती कशी आहे? ऐच्छिक आहे. त्यामुळे ते तसंच तुम्हाला परिणाम देणार, त्याचा तुम्हाला काहीही उपयोग होणार नाही. भगवंत पुढे म्हणतात, न च तस्मान् मनुष्येषु कश्चिन्मे प्रिय कृत्तम भविता न च मे तस्मादन्य प्रियतरो भुवि. जो मनुष्य हे ज्ञान प्रदान करतो, तो प्रदान करणारा मनुष्य हा सर्वोच्च माझी सेवा करणार आहे. मागच्या श्लोकामध्ये 68 भगवंतांनी जसं म्हटलेलं आहे, तो गुरु जो हे ज्ञान प्रदान करेल, तो मला सर्वात प्रिय आहे. ती सर्वोच्च प्रतीची सेवा आहे, सर्वोच्च दान आहे. स्वाध्याय दानाला म्हटलेलं आहे भगवंतांनी. 4 प्रकारचे दान आहेत. प्रथम द्रव्यदान, नंतर तपोदान, नंतर योगदान, नंतर स्वाध्यायदान. तपोदान, धनसंपत्ती जे काही बिलॉंगिंग्स आहेत, तो तुम्ही इझिली देऊ शकता, ते भौतिकता आहे. स्वतः परिश्रम करू शकतात. तसं द्रव्यदान आणि तपोदान हे शक्य आहे, सहज देऊ शकतात. परंतु योग दान म्हणजे काय, तुमच्या मनाला आणि बुद्धीला, मनुष्याच्या मनाला आणि बुद्धीला मोक्ष मार्गाला जाण्यासाठी मदत करणे, उदाहरणार्थ योग साधना करण्यासाठी मदत करणे, जेणेकरून तो मनुष्य मोक्ष प्राप्त करू शकेल. का? तुम्हाला कळलेलं आहे ब्रह्म म्हणजे काय, देव म्हणजे काय, म्हणून इतरांना त्याची मदत करणे. आणि शेवटी स्वाध्याय दान, ते तुम्हाला जे ब्रह्म कळलेलं आहे ते इतरांना कळावं,
तुम्हाला जो मोक्ष प्राप्त झालेला आहे तो इतरांना व्हावा, याच्यासाठी तुमचं सर्वज्ञता जी आहे ती समोरच्याला प्रदान करणे, जेणेकरून तो स्वतः सुद्धा मोक्ष प्राप्त करू शकतो. भगवंत म्हणतात हे ज्ञान, हे सर्व ज्ञान आहे, हे सर्वोच्च रहस्य आहे, हे ब्रह्मज्ञान आहे. हे ज्ञान देण्यापेक्षा मोठं कोणतंही दान, कुठलंही कर्म या जगामध्ये नाही. पण भगवंत म्हणताय हे जो पण करेल तो माझ्यासाठी अतिप्रिय आहे, तो मानवतेची सर्वोत्तम सेवा करतो. मानवतेला संसार करण्यासाठी, हे जे विश्व आहे ते विश्वामध्ये संचार करण्यासाठी मदत करतो. भगवंत पुढे म्हणतात अध्यक्षते च य इमं धर्म्यं संवातमावयो ज्ञान यज्ञेन तेनाह इष्टम सम्यति मे मती. आणि हे ज्ञान जो पण ग्रहण करेल हे पवित्र आहे. जो पण ग्रहण करेल, जो पण अभ्यास करेल, जो पण उपयोगात आणेल, तो ज्ञान यज्ञाद्वारे माझी उपासना करेल, तो माझ्यापर्यंत पोहोचेल. हे माझं मत आहे. भगवंत इथे म्हणतात हे माझं मत आहे. त्याचं कारण असं आहे, समोरच्याला समजून घेऊन ते ज्ञान दिलेलं आहे. ते कंडिशन आहे, इट्स नॉट ऍब्सोल्यूट. उदाहरणार्थ तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहतात, महाराष्ट्राच्या तापमानाला अनुसरून तुमचं लिव्हिंग कंडिशन केलं जातं, जेणेकरून तुम्ही सुखाने राहू शकाल. हेच राजस्थानामध्ये लागू होत नाही, हेच दुसऱ्या देशामध्ये लागू होईल असं नाही. म्हणून भगवंत म्हणतात हे ज्ञान तुझ्या या स्थितीत तुला मोक्ष प्राप्तीसाठी मी देतोय, म्हणून हे माझं मत आहे. भगवंत पुढे या ज्ञानाचं महत्व स्पष्ट करतात. आणि संजय, हे ज्ञान मानवतेला कसं उपयोगी होईल आणि त्याला कशा प्रकारे ग्रहण झालेलं आहे हे स्पष्ट करतात या गीतेचा शेवटी. हा जो शेवटचा भाग आहे तो आपण पुढील सत्रामध्ये समजून घेऊया. हरिओम.